महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी ॲडव्होकेट शीतल सुभाष जावरे, अध्यक्ष जनाधार फाउंडेशन धुळे महाराष्ट्र। मी मागील काही दिवसांपासून तालुका साक्री येथील छडवेलकोडे या गावामध्ये पवन ऊर्जा ज्या कंपन्या आहेत त्यातील जे टावर आहेत ती इल्लीगल पद्धतीने डिसमेंटलिंग केली जात आहे। त्यात त्यांनी नेमक्या पद्धतीने केलं पाहिजे, जसं क्रेनने ते जे टावर आहेत ते पाडले गेले पाहिजेत, परंतु तसं न करता ते गॅस कटरने ते टावर पाडत आहेत आणि मुळासकट मुळाने कापून ते पाडत आहेत। त्यामुळे काय होतं की जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। आणि त्या ठिकाणी ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मी प्रशासनाला वेळोवेळी कळवलेलं आहे। तसेच मी आज तहसील कार्यालयात देखील मी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेली आहे। तर साहेबांनी यावर कठोर कारवाई अशी करावी की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सर्वांना समज देण्यात यावी, लेखी समज देण्यात यावी। आणि त्यानंतर जे प्रशासन आहे, जसं संबंधित पोलीस स्टेशन प्रशासन यांना देखील मी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु आजतागायत कुठल्याही प्रकारचा कायदेशीर त्यांना धाकही दाखवला गेलेला नाही आहे, त्यांना कुठल्या प्रकारची समज दिलेली नाही आहे। उलट आम्ही कॉल वगैरे केल्यानंतर, आम्ही त्यांना सांगितल्यानंतर पोलीस स्टेशन असेल किंवा प्रशासन असेल यांनी देखील आम्हाला सहकार्य केलेलं नाही। म्हणून माझ्या संस्थेमार्फत यापुढे जर यावर कारवाई होत नसेल तर मी यापुढे मी आंदोलनाला उतरेल आणि आमरण उपोषण करण्याचा माझा मानस आहे। जर या प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्हाला दिलासा दिला गेला नाही तर माझी सामाजिक संस्था आहे, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझं काम आहे की समाजासाठी माझं काहीतरी कर्तव्य आहे ते मी पार पाडलं पाहिजे। आणि ज्या कंपन्या त्या इल्लीगल पद्धतीने ज्या जमिनी घेतात, जमिनी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे ते कर वाचवत आहेत ते देखील माझ्या लक्षात आलेलं आहे। त्या संदर्भात देखील काही लोक शेतकऱ्यांना दमदाटी करत आहे ते देखील माझ्या लक्षात आलेलं आहे। त्या संदर्भात ते प्रशासनाला वेळोवेळी कळवत आहे। म्हणून माझी विनंती आहे की जर यावर कारवाई झाली नाही यापुढे मी आंदोलन करेल आणि आमरण उपोषणाला बसेल। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।